जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 5 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 15-1,000 क्रेटची झाली, तर थोडीफार त्यापेक्षा अधिकची झाली। बाजारभावामध्ये थोडाफार चढ उतार पाहायला मिळतोय। सध्या उन्हाळा खूप कडक आहे, अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे। सूर्य अक्षरशः आग ओकतोय, त्यामुळे टोमॅटोची तोडणी करताना, वाहतूक करताना, साठवणूक करताना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागत आहे। दिनांक 5 मे 2026 रोजी तर टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला, व्यापाऱ्यांनी काय भावाने टोमॅटो खरेदी केली, आपण जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत व्यापारी आहेत, जरा व्यापाऱ्यांशी बोलूया। हो नमस्कार, आज तारीख आहे 5 मे 2026। टोमॅटो काय भाव खरेदी केली? टोमॅटो घेतले 4 सव्वा 4 4 सव्वा 4। गावठी टोमॅटो ते बी सव्वा 4 पर्यंत 4.5 पर्यंत गेले चांगले ना। 4.5 पर्यंत। आणि संकरित ते 4 साडेचारच होते चांगले। बाजार डाऊन कशामुळे झाले? सध्या बाहेरच्या राज्यात थोडी डिमांड कमी झाली। डिमांड कमी, बाजार वाढतील? वाढतील, डिमांड वाढली का बाजार वाढणार? मागणी वाढली की बाजारभाव वाढतील? बाजारभाव पडले म्हणजे जरा परत कमी झाली म्हणजे आवक वाढली बाहेर, बाहेरचे लोकल माल चालू होते त्यामुळे। चला धन्यवाद। टोमॅटोच्या बाजारामध्ये चढ उतार होत असतो, त्यामुळे शेतकरीसुद्धा बाजारभाव टोमॅटोला आज वाढेल उद्या वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते। आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची साहजिक नाराजी पाहायला मिळते। अतिशय एक नंबरचा माल असतानाही जर बाजारभाव डाऊन होतोय, जर आपण आज नवीन व्यापाऱ्यांना जरा शोधूया, नवीन म्हणजे जुनेच आहे पण कॅमेऱ्यावर आज पहिल्यांदा दिसतो 4 दिवसाने। साहेब नमस्कार। नमस्कार। आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटोची व्हरायटी बघून आता गावठी व्हरायटी 400 ते 450 ते 500 रुपये पर्यंत। 400, 450, 500 आणि येवण माल? येवण माल 500 रुपये। बरं, आणि संकरित व्हरायटी? संकेत व्हरायटी जर 18 जर घेतलं तर 350 ते 450 रुपये बाजार आहे। बरं, आणि जर विरांग जर घेतलं तर 450 ते 550 बाजार आहे। 550। आज कालच्या थोडे बाजार डाऊन झाले, थोडेसे काय कशामुळे? 10-50 रुपयाचा फरक पडला होता। अच्छा, 50 रुपये। विक्रेस काय बाहेर ठिकाणी विक्री लावून येत बरं, इथे होता लोकल माल चालू आहे सगळीकडे मुंबईवाले फक्त। काय बाजार वाढतील? बाजाराची शक्यता कमी वाढायची, हे रेग्युलर बाजारात वाढण्याची शक्यता कमी। कैलास शेठ नमस्कार। नमस्कार। काय परिस्थिती आज? 300, 350, 400, 450, 500 पण बरं, काय बाजार वाढण्याची शक्यता आहे? अशी राहतील? कशामुळे बरं बाजार परत आहे अशी राहतील? काही व्यापारी म्हणतात वाढतील, इतर ठिकाणी आवक सुरू झालेली आहे, चालू झाले म्हणजे असं युपी वगैरे सगळं हिमाचल चालू झालं, असं बाहेर चालू आहे। काय सध्या आवक किती? नाही आवक नाही सांगता तर काय शेतकऱ्यांना काय सूचना? शेतकऱ्यांना सूचना काय ना कोणाचे माल व्यवस्थित काय म्हणजे 2-3 महिने तुम्ही काय कुठे बोरं खरेदी करायला गेले काय? नाही बरेच आहे। हो, हे कुठे गेले होते मध्ये बरेच दिवस? बोरांचा व्यापार चालू होता ना, अच्छा, बोरांचा व्यापार चालू। हो नमस्कार, काय परिस्थिती आज टोमॅटो? 400, 450, 500 रुपयापर्यंत चांगले माल। काय बाजार वाढण्याची शक्यता? असे स्थिर राहिले तरी बरे, जे एवढे राहिले तरी बरे आहे। हा कमी नाही आले पाहिजे। अच्छा, काय व्यापाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी काय करावं? शेतकऱ्यांनी माल दोन्ही भूमिका तुमची आहे। आता हे जास्त आहे, ऊन जास्त आहे ना, त्याच्यामुळं माल चांगला पिकवणे, चांगल्या प्रकारचा माल आणणे तेवढी काळजी घ्या। शेतकरी बांधवांना उन्हाळा अतिशय कडक आहे, मालाची तोडणी केल्यानंतर माल सावलीमध्ये ठेवा, तो माल खराब होणार नाही, बिलबिला होणार नाही, याबाबतची काळजी घ्या। बाजारभाव थोडेफार कमी जास्त होऊ शकतात, होत राहतात, परंतु सध्या मिळत असलेले बाजारभाव त्या मानाने बरे आहेत। आपण जरा अजून एक त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मागच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव काय होते। कैलास शेठ, मागील वर्षी टोमॅटोला यावेळी बाजारभाव काय होते? 200-250, 300 रुपये। म्हणजे यंदा त्याच्यापेक्षा बाजार तसे डबल आहे। मग यंदा बाजार जास्त कशामुळे? माल साहेब उन्हामुळे टेम्परेचरमुळे कमी माल, आवक कमी। मागच्या वर्षी टायमाला कमीत कमी बायपासला लाईन होती, आता लाईन होत नाही, मालाची आवक जास्त त्या पटीत कमी। शेतकरी बांधवांनो, मागील वर्षी टोमॅटोला याच वेळी बाजारभाव 200 ते 250 रुपये होता, आता 500 ते 550 रुपये बाजारभाव आहे। व्यापारी बांधव जे टोमॅटो खरेदी करतायत ते अशा प्रकारे पॅकिंग करतायत। 25 किलोचं क्रेट असतं आणि शेतकरी बांधवांना मालाची निवड व्यवस्थित करा, माल सॉर्टिंग करून आणा, बाजारभाव अधिकचा मिळू शकतो, वाढू शकतो। शेवटी नाशिवंत माल आहे,
बाजारभाव कमी अधिक होऊ शकतो. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 5 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण एक 15 ते 17,000 क्रेटची झाली असं व्यापारी सांगतात. बाजारभाव 50 रुपयांनी थोडेसे कमी झालेले आहेत. म्हणजे गावठी टोमॅटोला 300 ते 500 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत. आणि जी संकरित व्हरायटी म्हणजे आर्यमान, मेघदूत, त्याचबरोबर अथर्व, विरांग या व्हरायटीला बाजारभाव थोडेसे चांगले आहेत. प्रामुख्याने विरांग जी व्हरायटी आहे ती 550-500पर्यंतची विक्री झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा का जेणेकरून व्यापारी आणि तुमच्यामध्ये किटकिट होणार नाही, मतभेद निर्माण होणार नाही. नारायणगावची टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी विविध जिल्ह्यामधले शेतकरी टोमॅटो विक्री करायला येत असतात. इथे व्यापारी बांधवसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा असा देखील त्यांचा प्रयत्न राहतो. आणि म्हणूनच नारायणगावचे टोमॅटो मार्केट एक संपूर्ण सर्वत्र महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशातसुद्धा ही नारायणगावची टोमॅटो मार्केट आयडॉल होताना आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी बांधवांनो, उन्हाळा खूप कडक आहे. स्वतःची काळजी घ्या, पाणी वेळेवर घ्या, टोमॅटोला पाणी वेळेवर द्या. सध्या विजेची समस्या तर आहेच आहे. खता औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत. बिबट्याचीही समस्या आहे. जे शेतकरी दूरवरून टोमॅटो इथे विक्री करायला येतात, मित्रांनो, वाहन सावकाश चालवा. तुम्ही सेफ तर सगळं सेफ. आपण काळजी घ्या. याबाबतच्या काही सूचना असतील, मार्केट कमिटीबद्दल, व्यापाऱ्यांबद्दल काही सूचना असतील तर निश्चित तुम्ही मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगा. परंतु वाहन चालवताना सावकाश चालवा. मी पुन्हा एकदा सांगतो, आज तारीख आहे 5 मे 2026. गावठी टोमॅटोला बाजारभाव 300 ते 400, 450 रुपये आहे. आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे प्रामुख्याने आर्यमान आहे, विरांग आहे, ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे. 550पर्यंत, 550-600पर्यंतचे बाजारभाव आहेत. शेतकरी बांधवांनो, काळजी घ्या, मालाची निवड व्यवस्थित करा. संकरित व्हरायटीचे बाजारभाव आणि गावठी टोमॅटोचे बाजारभाव फारसा फरक नाही. मागच्या वर्षी 200 ते 250 रुपये ह्या वेळेला बाजारभाव होता. आता त्याच्यात डबल म्हणजे 500-550 रुपये बाजार आहे. मालाची व्यवस्थित निवड करा. वाहन सावकाश चाला. शेतामध्ये काम करत असताना स्वतःची काळजी घ्या. स्वतः सेफ राहा. काही सूचना असतील तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या तक्रारी नोंदवा. परंतु पुन्हा सांगतो, स्वतःची काळजी घ्या. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.